जुळी गाठक या मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठे ड्रामे पाहायला मिळणार आहेत। एका बाजूला सावी आपल्या वडिलांच्या जीवासाठी पैशांची जुळवाजुळव करतीये, तर दुसरीकडे धैर्य आणि सावीच्या नात्यात एक मोठी दरी निर्माण होताना दिसतीये। सावीच्या हातात अखेर तो 2 लाखांचा चेक पडला आहे खरा, पण त्या बदल्यात तिला काय किंमत मोजावी लागणार आणि सावीच्या बाहेर जाण्यामुळे धैर्याचा पारा का चढलाय, हेच आज आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मालिकेच्या सुरुवातीला धैर्याच्या तब्येतीपासून भास्करने डॉक्टरांना लाच देऊन गप्प केलं असलं तरी सावीची धैर्याबद्दलची ओढ कमी झालेली नाही। सावी प्रेमाने धैर्याला खिचडी भरवत असते, पण धैर्याच्या मनात मात्र संशयाचं वादळ सुरू आहे। त्याला वाटतंय की सावी फक्त वरवरची काळजी दाखवतीये। तितक्यात सावीला अंगदचा फोन येतो आणि तिला तातडीने भेटायला बोलावतो। वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैशांची नड असल्यामुळे सावी धैर्याला तिथेच सोडून बाहेर पडते। हीच गोष्ट धैर्याला खूप लागते। त्याला वाटतं की सावीला त्याच्यापेक्षा तिचा काम आणि बाहेरची माणसं जास्त महत्त्वाची आहेत। दुसरीकडे सावी अंगदला भेटायला कन्स्ट्रक्शन साईटवर पोहोचते। अंगद तिथे खूप भावनिक असल्याचं नाटक करतो। तो सावीला म्हणतो, हे माझ्या आईचं स्वप्न होतं जे आज पूर्ण होतंय। बोलता बोलता तो सावीला विचारतो की मुजुमदारांची सून असूनही तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर पैसे का हवेत। सावी सत्य लपवून ठेवते, पण अंगदच्या हातून 2 लाखांचा चेक घेताना तिचा आनंद गगनात मावेनासा होतो। तिला वाटतं की आता तिच्या वडिलांचे प्राण वाचतील। ती लगेच आपल्या आईला फोन करून ऑपरेशनची तयारी करायला सांगते। पण मित्रांनो, अंगदचा चेहरा सावीच्या पाठीमागे बदलतो। तो हसून म्हणतो की सावी मॅडम, तुम्हाला कळणारही नाही तुम्ही कोणत्या सापळ्यात अडकला आहात। इकडे घरात धैर्य सावीच्या वागण्यावर प्रचंड चिडला असून सावी परत आल्यावर त्यांच्यात मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झालीये। तर मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अंगदने दिलेले हे पैसे सावीसाठी वरदान ठरणार की शाप। सावीच्या या गुपित व्यवहाराबद्दल जेव्हा धैर्याला कळेल तेव्हा त्यांचं नातं टिकेल का? सावी वडिलांना वाचवू शकेल की अंगदच्या षडयंत्रात पूर्णपणे अडकून जाईल? तुम्हाला काय वाटतं? सावीने अंगदकडून पैसे घेऊन चूक केली का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।